नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री धीरज देशमुख आपल्यासोबत आहेत. मधल्या काळामध्ये ना मी विद्याधर रानसकर यांच्याशी बोलत होतो आणि त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली आणि मी लातूर जिल्हा बँकेबद्दल त्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारला. ओके. ते असं मला म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा बँकेच्या तुलनेत मराठवाड्यात ऑब्व्हियसली वन ऑफ द बेस्ट बँक, पण नाही आहे फंक्शन करत लातूर जिल्हा बँक. इन एन पी एच्याबद्दल किंवा बँकेच्या एकूणच परफॉर्मन्सबद्दल ही वॉज नॉट हॅपी. शिखर बँकेचेच प्रमुख खुश नॉट नव्हते. अट ऑल. म्हणजे काहीतरी मिसरिडिंग असेल त्याच्यामध्ये. आम्हाला तर बँकेकडं वर्ग ए मिळतो. वी आर ऑलवेज बेटर ॲट ऑल आर परफॉर्मन्स पॅरामीटर्स. एन पी आमचा 0% आहे. ओके. परफॉर्मन्स आमचा आता व्यवसाय 8,000 कोटीचा झालेला आहे आणि नेट प्रॉफिट आमचं 100 कोटीच्या पार आहे. कर्ज वाटप पीक कर्जामध्ये आम्ही जिल्ह्यातलं टार्गेट 166% पूर्ण केलेलं आहे. जे आम्हाला मिळतं वी आर सपोज टू 100%. आम्ही त्याच्या पुढे जाऊन पीक कर्ज वाटप केलेलं आहे आणि पीक कर्जामध्ये वाटप आमच्याच जिल्हा बँकेमध्ये सध्या 3 लाख ते 5 लाखाच्या पीक कर्जावर आम्ही विनाव्याज कर्ज वाटप करतोय. त्यामुळं मला वाटतं कुठेतरी ते मिसरिडिंग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राबरोबरच्या तुलनेत ते मे बी दॅट बिकॉज ते लार्जर बँक्स आहेत. आमचा 8,000चा व्यवसाय आहे. पुणे जर आपण बघितलं, सातारा DCC बघितलं, ते क्रॉस 20-25,000 crores ऑफ बिझनेस. मग मे बी त्या तुलनेमध्ये तो पॅरामीटर वेगळा असेल, पण आमचे पॅरामीटर जर पर्सेंटेजमध्ये आपण काढले, नेट प्रॉफिट असेल, पीक कर्ज वाटप असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही ॲट पार आहोत. ओके. तुम्हीच ते बँकेचं सगळं काम. येस. मग एवढ्या जनसंपर्काची बँक असूनही धीरज देशमुख यांचा अजिबात संपर्क नाही आमच्याशी, असं ग्रामीणमधले लोक का बोलतात लातूर ग्रामीणचे? नाही, सध्या तोही का विषय माझ्याबद्दल नॅरेटिव्ह एक सेट केला जातोय. शुअर अबाउट दिस इज अ नॅरेटिव्ह? ॲब्सोल्युटली. तुम्ही आमच्या मतदारसंघात आमच्या दौऱ्यामध्ये जर पार्टिसिपेट झाला, त्यांच्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला आज मिळतोय. गावागावामध्ये आमची ओवाळणी केली जाते. लोक आवर्जून आमच्यासोबत सहभागी होत आहेत. आमचे रोड शोज असतील, आमच्या सभा असतील आणि कुठेही कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेही चिडचिड नाही. कारण की इथं सहकार क्षेत्रामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतोय. मतदारसंघामध्ये गेली 5 वर्षाची संधी असेल, त्याच्यापूर्वी 2 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम करायची संधी मिळाली. कुठेही असा विषय नाही आहे. पण एखादा नॅरेटिव्ह सेट करणं, ज्याला आजकाल या इलेक्शन मोडमध्ये म्हणतो, तो बहुतेक नॅरेटिव्ह सेट केला जात असावा. की असं आहे की मी खुद्द अनेक वेळेला विलासरावांना थेट फोन करायचो, ते मुख्यमंत्री असताना पण, आणि त्यांच्याशी थेट संवाद व्हायचा. तुमच्याशी तसा संवाद होत नाही मोबाईलवरती, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. नाही, माझ्याकडे आता शेवटी आम्ही आता व्हॉट्सॲप जनरेशन किंवा व्हॉट्सॲप कल्चरमध्ये आहोत. आम्ही आमदार आहोत. आम्ही कुठल्या मिटिंगला असू तर आम्ही तो फोन सहज उचलणं आमच्याही संपर्कात नसू शकतो. साहेब जेव्हा त्या मुख्य पदावर होते, ते कुणाचाही फोन घेऊ शकत होते. पण एखाद्या मिटिंगमध्ये आपण असू, एखाद्या कार्यक्रमात आपण असू किंवा एखाद्या बँकेच्या कार्यक्रमात असू, तर प्रत्येक कॉल अटेंड करणं थोडं अडचणीचं होतं. पण व्हॉट्सॲप असेल, मेसेज आला, मिस कॉल असेल, ते आम्ही रिव्हर्ट करतो, त्याची अडचण जाणून घेतो आणि त्याच्यामध्ये बरंच आमचा संपर्क लोकांसोबत. आमचे ग्रुप्स आहेत, ॲक्टिव्ह ग्रुप्स असतात आमच्या, संचालक मंडळाचे असतील, आमच्या कार्यकर्त्यांचे असतील. पण त्याला काही वे आउट तुम्ही काढला नाही? कारण लोकांचा मेजर तुमच्याबद्दलचा आक्षेप आहे की धीरज इज नॉट अवेलेबल फॉर ॲज आय एम ॲब्सोल्युटली डिनाय दिस. आणि मला वाटतं की हे एक नॅरेटिव्ह सेट करण्याची प्रक्रिया आहे आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्येच हे सुरू झालेलं आहे. आधी नव्हतं. आधी अजिबात नव्हतं. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम सिटिंग हिअर, डे टू डे ऑन द जॉब. मी त्या बँकेचा चेअरमन आहे. आठवड्यातले किती दिवस तुम्ही लातूरमध्ये? मी 5 दिवस लातूरमध्येच आहे. ॲटलिस्ट. येस. आणि मग तुमची पीएची फळी आहे असं म्हणतात लोक, की जे डे टू डेच्या कम्युनिकेशन. नाही, प्रत्येक संस्थेचा एक वर्किंग विषय असतो. जसं बँकेचा MD असतात किंवा कारखान्याचे MD असतील, दैनंदिन विषयाचे ते युनिटचे मॅनेजमेंटचे विषय असतात, ते त्यांच्या माध्यमातून एक्झिक्यूट होतात आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि संचालक मंडळाकडं मंथली अपडेट्स असतील, वीकली अपडेट्स असतील, धोरणात्मक निर्णय घेण्याचे विषय असतील, हे सगळे आम्ही झपाट्यानं त्याच्यामध्ये आम्ही कार्यरत करतोय. ओके. म्हणजे आत्ता जे लोक आपली ही मुलाखत बघतात, तुम्ही त्यांना असं म्हणत आहात की मी पूर्णपणे लोकांसाठी अवेलेबल होतो आहे आणि तुमच्या विरोधात जे सांगितलं जातं ते पूर्णपणे खोटं आहे. ॲब्सोल्युटली. पण हे कोण करतं मग खोटं तुमच्या आता विरोधात? ते मला माहीत नाही आहे कसा हा प्रचार होतो, प्रसार होतो. तुम्ही ह्या माध्यमांमध्ये ह्याच्यावर जास्त विश्लेषण चांगलं करू शकताल. अनेक वेळेस अशा काही गोष्टी घडवल्याही जाऊ शकतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी पसरवल्या जाऊ शकतात. आता तर बॉट्सवर आलेला आहे विषय. आता बॉट्स कुठे बसले तर काय करतायत त्याच्यामध्ये मी कसं काय सांगू शकेन. तुमच्या मतदारसंघातल्या रस्त्याबद्दल पण लोक बरेच बोलले. नाही, रस्त्यावर आम्ही प्रामुख्यानं माझ्या मतदारसंघामध्ये काम केलं की जवळपास 800 कोटी रुपयाचा निधी आम्ही जिल्हा मार्गावर अपग्रेडेशन करण्याचं काम केलं. आणि कारण जिल्हा परिषदेकडं बजेट नसतं, तर आम्ही प्रामुख्याने एक मोहीम राबवली की जिल्हा मार्ग हा आपण पहिलं BNCला वर्ग केला पाहिजे, अपग्रेड केला पाहिजे, जेणेकरून पर किलोमीटर खर्च त्या रस्त्याचा जो आहे तो वाढतो, बजेट वाढतो, क्वालिटी वाढते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या शृंखला लिंक वाढवणं असेल
नॅशनल हायवे जे आमच्या भागातून गेलेत त्यालाही जिल्हा मार्ग कनेक्ट कशी होत आहेत, कुठे MDR आहे. तर एक प्लॅन आम्ही आखला आणि त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला बरंच काम करता आलं. पुन्हा आमचं दुर्दैवानं सरकार गेलं, त्याच्यामुळं कामाची गती थोडी त्या भागामध्ये कमी झाली. विकास निधी तुम्हाला माहिती आहे, वाटपाचा विषय मतदारसंघ बघून नाही, पण आमदार कोणत्या विचाराचा का आपल्या गटातला आहे का नाही ह्या क्रायटेरियावर जेव्हा व्हायला लागला, त्यामुळं आमचा मतदारसंघ थोडा मागे पडला. 5 वर्षापूर्वीचे धीरज देशमुख आणि आत्ताचे धीरज देशमुख काय फरक आहे? फक्त अनुभव मिळालेला आहे. ओके. 5 वर्षापूर्वी नौखा आमदार म्हणून मी विधिमंडळात गेलो. आल्या सत्ता परिवर्तन 5 वर्षामधला हा विधिमंडळाचा सगळा कारभार आणि 5 वर्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये झालेल्या घडामोडी काँग्रेस वगळता काही आमच्या भागातही झाल्या, पण जेवढ्या अपेक्षित होत्या तुम्हाला सर्वांना तशा नाही झाल्या. जे विलासराव साहेबांना एवढ्या वर्षात शिकता नाही आलं किंवा बघता नाही आलं, शिकतांची गोष्ट वेगळी, ते तुम्ही 5 वर्षात बघितलं. नाही, 5 वर्षात आम्हाला असं वाटतं की 3 टर्मचा अनुभव ज्या आमच्या सारख्या आमदारांना मिळाला आणि हे अनोखं विधिमंडळ असेल की याच्यामध्ये एकही आमदार असं सांगू शकत नाही की मी सत्ता पक्षात नव्हतो, एकही आमदार असं सांगू शकत नाही की मी विरोधी पक्षात नव्हतो. पण तुम्ही त्या दिवशी लेट का आल्यात? ती चर्चा तेव्हा पुन्हाही झाली की दरवाजा बंद झाला सभागृहाचा. अँड वेअर यू वेअर ॲट दॅट पॉईंट इन? नाही, मी सभागृहाच्या मध्ये आवारात होतो. सभागृहामध्ये जे आमचं लॉबी असतं त्या लॉबीमध्ये आम्ही सगळे होतो आणि त्यावेळेस जो काही पक्षाकडून जो आदेश आम्हाला होता आणि त्याच्यावेळेस जो पहिल्या त्याच्या दिवसाच्या आधी जी अध्यक्षांची निवडच्या आधी एक दिवस झाला होता, जो रोल कॉल किंवा वोट कॉल होता, त्याची नोटीस आम्हाला होती. त्यासाठी आम्ही त्यावेळेस पहिल्या वेळेस आम्ही वोट केलं आणि दुसऱ्या वेळेस तसा काही प्रोग्राम नव्हता आणि ऐन वेळेस तो रोल कॉल आला आणि आम्ही सगळे ट्रॅफिकमधून त्या लॉबीमध्येच होतो आणि तो लॉबीचा फोटो माध्यमांसमोर होता. आम्ही सभागृहाच्या आवारात फक्त त्या लॉबीमध्ये त्यांनी दरवाजा बंद केल्यामुळं आम्हाला लॉबीच्या मध्ये जाता आलं नाही. आणि योगायोग तेव्हा अशोक चव्हाण साहेब पण तसे पूर्ण टीम, तुम्ही ती फळीच बघितली, सगळे आम्ही जे आमदार तिथे होतो ते सगळं माध्यमांसमोर आहेच. आणि तेव्हा तुम्ही एक्सपेक्ट केलं होतं की अशोक चव्हाण सारखा टॉलेस्ट लीडर इज गोइंग टू स्विच पार्टी फ्रॉम वन साईड टू अनदर? नाही, कधीच नाही. असा विचार किंवा चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व आणि ते असा निर्णय घेतील हा मला सर्वांनाच धक्कादायकच आहे. अँड व्हॉट वॉज द रिझन डू यू थिंक बिहाइंड? नाही, मला नाही माहिती. त्या आम्ही अजून मिळून सर मी फर्स्ट टाइम आमदार आहे. त्या सिनियर नेतृत्वासोबत तशा काही घडामोडी किंवा त्याच्या काही चर्चा किंवा आमच्या कानावर तर कधी काही पडल्या नाहीत आणि आम्ही त्यांना एक आमचं नेतृत्वच मानलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मराठवाड्यात काम करत होतो आणि अनेक वेळेस त्यांच्याशी संपर्क आला कामाबद्दल. माझ्या मतदारसंघात जेवढी काही रस्त्याची कामं आम्ही करू शकलो त्यावेळेस त्यांच्या माध्यमातूनच ही सगळी कामं आम्ही प्रामुख्यानं केली आणि तो बजेट आम्ही मिळवून घेतला आणि त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. आणि तुम्ही सभागृहात 5 वर्ष कोविडचा अपवाद वगळता उपस्थित राहतो? येस, ऑन रेकॉर्ड आहे सगळं. अटेंडन्स इज ऑन रेकॉर्ड. जे मुद्दे आम्ही सभागृहात मांडलेत ते सगळे क्लिप्स आपल्याला आता सगळं तर यूट्यूबवर लाईव्हच असतं, तर सगळं अटेंडन्स पुढे. आणि मग जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय आला तेव्हा तुमचा स्टँड काय होता त्यातलं? मी तर स्टँड त्या सभागृहामध्ये त्या एक दिवसीय अधिवेशनाच्या वेळेसच फार प्रकर्षाने त्यावेळेस मी इथं गेलो होतो की आरक्षण समाजाला मिळालं पाहिजे आणि सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हे जे समाजाला सरकारनं झुलवून ठेवलं आणि कम्युनिकेशनमध्ये जे काही कमिटमेंट्स त्यांनी दिल्या असतील ते स्पष्टपणे विरोधी पक्षातल्या किंवा सभागृहामध्ये पटलावर त्यांनी कधीच मांडल्या नाहीत. जी अधिसूचना त्यांनी काढली मग त्याची अंमलबजावणी का केली नाही, किंबहुना त्याच्यानंतर ज्या सभागृहामध्ये ते आरक्षण जे एक दिवस झालं सर्वांनी ते पारही केलं एकमताने आणि मग त्याच्यामध्ये जे काही त्रुट्या आल्या होत्या किंवा ज्याच्यामुळं ही अधिसूचनाची अंमलबजावणी रखडलेली आहे. आता अनेक महिने झालेले आहेत, त्याच्यावरही काही व्हाईट पेपर किंवा त्याच्यावरही काही स्पष्टीकरण आलं नाही. ज्या कुणबी नोंदी त्या काळामध्ये घेतल्या गेल्या होत्या, बरेच आकडे त्याच्यामध्ये पहिले थोडे संत गतीनं यायचे आणि मग आकड्यांची संख्या वाढली, दाखले दिले गेले, काही लोकांना सर्टिफिकेट वाटले गेले आणि मग ती पण प्रक्रिया मागे पडली. खऱ्या अर्थानं किती लोकांना मिळाले नाही मिळाले ह्याचंही स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही. आमची हीच भूमिका सभागृहात होती की सरकारने सभागृहाच्या पटलावर ही माहिती प्रकर्षपणे ठेवली पाहिजे, जी समाजालाही कळेल आणि प्रत्येक विधिमंडळाच्या सदस्यालाही कळेल आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि चर्चा न होताच ते बिल समाजासाठी पारित करावा असा ठराव आला आणि विरोधी पक्षाने त्याला सरकारच्या हमीवर जे सरकार करतंय ते समाजाच्या उपयोगी असेल या हमीवर आम्ही सर्वांनी त्याला समर्थन दिलं. राईट. मी पूर्वी ज्या संस्थेशी निगडीत होतो त्या संस्थेच्या विजन 2020मध्ये दिवंगत विलासराव देशमुखांचं फार सुंदर भाषण झालं होतं. येस. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी आर्थिक निकषावरती आरक्षणाची गोष्ट केली. डू यू ॲग्री विथ हिज स्टँड? आय डू अग्री विथ स्टँड. आणि त्यांनी त्या भाषणामध्ये त्याचा पुढचा उल्लेख एवढाच केला होता की आर्थिक निकष का, की जेव्हा आपण जात शोधू त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक समाजामध्ये तो तेढ निर्माण होऊ शकेल आणि तो विजन 2020 होता कार्यक्रम आणि आज 2024 आहे. आणि आजही परिस्थिती जी आपण बघतोय
की प्रत्येक समाज आपापल्या ग्रुप्समध्ये वाटला गेलेला आहे. प्रत्येक समाजामध्ये एक अनसर्टन्टी आहे की त्याच्यामुळं माझं नुकसान होणार आहे, माझं तो घेऊन जाणार आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी समाजामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यावर सरकारने आणि सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजनी कन्सेन्सस करून येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर काम केलं पाहिजे. विद्यमान स्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटू शकतो असं तुम्हाला वाटतं? पर्सनली मला जर विचारला तसा जो विषय अडकलेला आहे की 50%ची जी मर्यादा आहे आरक्षणाची आणि कास्ट सेन्सस जो काही झालेला आहे किंवा तो डिक्लेअर झाला नाही किंवा तो उघड अजून आला नाही आणि जी भूमिका राहुलजींनी मांडलेली आहे की कास्ट सेन्सस जात न्याय आणि आर्थिक निकषावर झालं पाहिजे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं एक व्हाईट पेपर निघेल की आज आपण 75 वर्षानंतर जेव्हा इंडिया एक देश म्हणून पाहतोय आणि जो समाज ज्या संख्येमध्ये असेल त्या समाजाला त्या संख्येप्रमाणे त्याच्या न्याय हक्क मिळाला पाहिजे. ह्या भूमिकेत काँग्रेस पार्टी, काँग्रेसची श्रेष्ठ नेतृत्व आमचे राहुल गांधींनी जी मांडलेली आहे त्या भूमिकेशी मी सहमत आहे. पण मग एकदा जेव्हा तुमची गाडी अडवली गेली मराठा आंदोलकांकडनं, हाऊ वॉज युअर फिलिंग दॅट पॉईंट इन टाइम? नाही, काहीच फिलिंग नाही. ते आपले बांधव आहेत. त्यांनी गाडी अडवली, त्यांना आम्हाला बोलायचं होतं, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, आम्ही आमचं मत त्यांच्याशी मांडलं. समाजासाठी जे काही आपण करू शकतो, संविधान प्रक्रियेमध्ये ते टिकलं पाहिजे, न्यायालयीन प्रक्रियेत ते टिकलं पाहिजे, हेच आम्ही त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनाही ते मान्य झालं. कारण की सध्या स्थितीमध्ये जी आश्वासनं त्यांना ज्यांनी दिलेली आहेत त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की कोणत्या बेसिसवर आपण ही समाजाला आश्वासनं दिली किंवा त्याला आश्वस्त केलं किंवा त्याच्या ह्या मागण्या आपण ज्या ऐकून घेतल्या आणि सरकारची तर दायित्व आहे की त्याच्यावर सरकारनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जिथं कुठं मला समाजाच्या बांधवांनी विचारलं असेल मी त्यांना तीच स्पष्टीकरण दिलेलं आहे की गरजवंतांना हा आरक्षणाचा जो लढा आहे प्रत्येक समाजाची गरज आपापली पद्धतीने असेल त्याच्यामध्ये जे कोणी गरजवंत असतील मग ते ओबीसी समाजाचे असतील ते SC STचे असतील ते मराठा समाजाचे असतील सर्वांना न्याय हक्क मिळाला पाहिजे कारण ते संविधानाचा जो ढाचा आहे इट इज फॉर जस्टिस सोशल जस्टिस सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्व समानतेने भागीदार असले पाहिजेत. राईट. तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये दुर्दैवाने हे महाराष्ट्राचं वास्तव आहे की जातीवरतीच निवडणुका होतात आणि मोस्ट लाईकली की तुमच्याही ग्रामीणमध्ये ऑन द बेसिस ऑफ कास्ट ते पोलरायझेशन होणार आहे. नाही, माझं मत थोडं लातूरबद्दल थोडं वेगळं आहे. लातूरच्या निवडणुकांमध्ये कास्ट बेसिस कधी निवडणुका झाल्या नाहीत. इथं डेव्हलपमेंट पॉलिटिक्सवर निवडणुका झालेल्या आहेत, केलेल्या कामावर विषय आहेत आणि विरोधकांनी सत्ताधारी पक्ष जो कोणी त्याच्यामध्ये येतं कधीही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने किंवा कॅन्डिडेटनी कधीही जातीचा विषय इथल्या कोणत्याही निवडणुकामध्ये आम्ही इतिहास जरी बघितला तर कधीही जातीय तेढ निवडणुकीत किंवा जातीय विषयावर निवडणूक गेलेली आहे असं मला तरी आठवत नाही आहे आणि मला वाटतं ह्याही टप्प्यामध्ये आम्ही सकारात्मक पद्धतीने निवडणुकीच्या समोर जाऊ, महाराष्ट्रामध्ये असलेले प्रश्न घेऊन जाऊ, केलेली कामं आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं जर सरकार आलं तर आम्ही अजून काय पर्याय महाराष्ट्रासाठी चांगले आणू शकू तो आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही व्यक्त करू. फाईन. आता लोकांनीच हा प्रश्न निकाली काढलेला असल्यामुळं तरीसुद्धा एकाच कुटुंबामध्ये 2 आमदार, एकाच घरामध्ये 2 आमदार ही गोष्ट खटकत नाही? इलेक्टोरल मेरिट त्याच्यावर प्रत्येक पक्ष प्रत्येक पार्टी आपले उमेदवार जाहीर करत आहे आणि आता तर आशिष शेलार आणि त्यांचे बंधू देखील मला माहिती होतं टू से समथिंग अबाउट बीजेपी. इट्स नॅचरल ना इलेक्टोरल मेरिट आणि जे काम करू शकतील जे पक्षाचं वाढ करू शकतील विचार कार्यकर्त्यांना असं वाटेल की धीरज देशमुखांना आता आमच्या मतदारसंघात तर कार्यकर्त्यांनी आमचं एकमताचाच ठराव पक्षाकडे पाठवला त्यामुळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आमच्यासोबत सहभागी आहेत त्यामुळे तिथं काही कॉम्पिटिशन नाही. कार्यकर्त्यांनीच अमितचं माझं नाव एकमतानेच पक्षाकडे पाठवलं त्यामुळे कार्यकर्त्याचं समर्थन आहे की आम्ही चांगलं काम करतोय त्यांच्यासाठी करतोय त्यांच्या समवेत करतोय सो दे आर ऑल्सो हॅपी. लायटर नोट म्हणजे तुम्ही चित्रपटसृष्टीशी थोडेसे निगडीत आहात म्हणून तुम्ही अनन्या पांडे घ्या किंवा कुठलेही जे किड्स आहेत ज्यांना काहीतरी फॅमिली बॅकग्राऊंड ते असं म्हणतात की पहिल्यांदा ब्रेक थ्रू मिळणं इट्स क्वाईट नॅचरल नंतर ते प्रूव्ह करायला लागतं. सो धीरजला सुद्धा नेक्स्ट 5 इयरमध्ये समथिंग ही हॅज टू प्रूव्ह. नाही मी तर म्हणेन पॉलिटिकल फॅमिलीजच्या जे कोणी पुढं येतं ज्यांच्या मागे मोठा कामाचा वारसा असेल किंवा त्यांच्या घरातलं नेतृत्व फार मोठं असेल त्यांना तर पहिल्याही निवडणुकीमध्ये फार कठीणाईमधून जावं लागतं कारण ती अपेक्षा लोकांची असे की तुम्ही त्यांच्यासारखं काम केलं पाहिजे. आपणही आपल्या ह्याच्यामध्ये म्हणलात की साहेब सहज फोन उचलायचे तुम्ही का उचलत नाही म्हणजे हे साहजिक स्वाभाविक आहे कम्पॅरिझन होणं स्वाभाविक आहे आणि आम्ही ते आमच्या ह्याच्यामध्ये घेतो चॅलेंज म्हणून घेतो. तसं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यांचं एक्झाम्पल आमच्या डोळ्यासमोर ठेवतो आणि आपल्याला तेवढं जास्त काम करावं लागेल की ज्याच्यातून थोडंफार समाधान आपण त्यांच्यासारखंच आम्ही होऊ शकत नाही तर त्याच्यात काही हे नाही पण त्यांच्यासारखं काम करत असताना लोकांना तरी वाटावं की बाबा ते नाही आहेत हे बरं करतायत एवढं जरी कमवलं तरी फार झालं. ओके. 2 भावामध्ये कधी तात्विक चर्चा होते आणि कधी वाद होतो?
नाही, वाद तर कधीच होत नाहीत. ओके. चर्चा डेफिनेटली होते, काही सिनॅरिओज असतात, काही पॉलिटिकल चर्चा असतात आणि काही कौटुंबिक चर्चा असतात. त्यामुळे काही असा वाद होण्याचे तर मुद्देच नाही आमच्यामध्ये. राईट. चला, शुभेच्छा तुम्हाला. Thank you. थँक्यू सो मच. मनापासून तुम्ही बोलात. असं आहे की पुन्हा तोच मुद्दा आहे की ग्राउंड रिपोर्ट्समध्ये जे लोकप्रतिनिधी बोलतात ते महाराष्ट्रासमोर आहे. जे तुमचं मत तुम्हाला तयार करायचं आहे ते तुम्ही करणारच आहात. मुद्दा एवढाच असतो की तुमच्या मनातले सगळे प्रश्न ह्या लोकप्रतिनिधींना आपण विचारले पाहिजेत. ते तुम्हाला ह्याचे उत्तर देतच आहे. जसं कृषी मंत्र्यांनी आणि काहीच वेळामध्ये मी श्री अमित देशमुख यांची पण मुलाखत करणार आहे. त्यातनंही महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण, बाय द वे, काँग्रेसमध्ये सध्या चाललं आहे काय? मला त्याची म्हणजे आम्ही आता माना पटोले आणि सिनियर लिडरशिप आहेत, आम्ही फर्स्ट टर्मचे आमदार आहोत. सो हाऊ डू यू सी काँग्रेस? आय मीन द वे दे काँग्रेसनी परत गमावलेली जागा मी तर म्हणेन रिगेन केलेली आहे. ओके. की लोकसभेमध्ये जो आमचा परफॉर्मन्स राहिला, कुणी आम्हाला तो चान्स दिला नव्हता. गेल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राहील का नाही ह्याच्यावरून गिनती तरी आम्ही 44 तुम्ही भाजपात जाणार अशी चर्चा असते. अनेक गोष्टी त्या कुठल्याच झाल्या नाहीत. नॉट ऑल रुमर्स आर ट्रू, मोस्ट रुमर्स आर ट्रू असंही तुम्ही तुमच्या माध्यमातून म्हणू शकता, पण नॉट ऑल रुमर्स आर ट्रू. पण कधी देशमुखांची संपर्क केला ना बीजेपीच्या कुठल्या लिडरशिप? नाही, तसा संपर्क आमच्याशी थेट कुणी कधी केला नाही. पण पासिंग कॉमेंट्स तर सगळे मारतात. विधिमंडळामध्ये आम्ही म्हणतो, लॉबीमध्ये जे आमच्या चर्चा असतात तर ते कोपरखळ्यात ऑफर नाही केली त्यांनी तुम्हाला? कारण देशमुख आले बरोबर तर जवळपास मोठा मराठवाड्यातली एक लिडरशिप. नाही, त्यांना खात्री आहे की देशमुख येणार नाही, त्यांच्या नादी लागणं काही उपयोगाचं नाही. वेस्ट ऑफ देअर टाइम अँड आवर टाइम. ओके. आणि मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची जी जागा वाटपाबद्दलची चर्चा आहे, एक ठीक आहे तुम्ही नाही आहेत कॉल डिसिजन मेकिंग, तरी सुद्धा हे फार चांगलं नाही आहे मवियासाठी. नाही, तोही विषय झाला आहे की शेवटी कसं आहे ना, 3 वेगळे विचाराचे पक्ष एकत्र येत आहेत आणि पहिल्यांदा लोकसभेनंतर आम्ही विधानसभा महाविकास आघाडी म्हणून लढतोय. गेल्या वेळेस आमची आघाडी आणि त्यांची युती आणि मग महाविकास आघाडीचा जो काही उगम झाला त्या परिस्थितीमध्ये, ह्यावेळेस विधानसभेला आम्ही पहिल्यांदा एकत्र येतोय आणि 3 टीम प्लेयर्स आहेत. तिघांना टार्गेट हेच आहे की फर्स्ट वी हॅव टू क्रॉस 145 आणि 145च्या पुढं जे काही ॲड होत जाईल त्याच्यासाठी बेस्ट बॅट्समन कोण राहील, कोणी बोर कुणाला टाकली पाहिजे, कुठली बॉलिंग कुठली झाली, कोण बॅट्समन आला तर काय केलं पाहिजे, ही स्वाभाविक चर्चा आहे. आणि आमच्यामध्ये ज्या चर्चा होत आहेत त्याच्यामध्ये नॅरेटिव्ह असा सेट केला जातो की फार काही अलबेल नाही आहे, पण रोज रात्री मध्यरात्री मुंबईहून फ्लाईट दिल्लीला जाते आणि पहाटे परत दिल्लीहून मुंबईला येते, त्याच्याबद्दल कुणी काही म्हणत नाहीये. अच्छा, तुम्ही भाजप आणि एकनाथ शिंदेबद्दल बोलताय, ते तुम्ही सजवून घ्या काय चाललंय. विधिमंडळ तुमचे मित्र कोण आहेत सध्या? सगळेच मित्र आहेत माझे. म्हणजे पहिल्या टर्ममध्ये आम्ही बहुतेक ह्या विधिमंडळामध्ये जवळपास 81 आमदार जे फर्स्ट टाइम निवडून गेले होते. एक चांगला ग्रुप आहे, एक चांगला माहोल तिथे असतो, आमची विचाराची देवाणघेवाण होते आणि त्याच्यामध्ये आम्हा सर्वांना वाटतं की आपापल्या भागामध्ये नेक्स्ट फेजचा महाराष्ट्र म्हणजे पोस्ट 75 आता अमृत महोत्सव झाला की महाराष्ट्राला, मराठवाड्याला येणाऱ्या काळामध्ये चांगलं काय मिळायला पाहिजे. कारण की आपल्या भागामध्ये टॅलेंट फार आहे. मराठवाड्यात जर बघितलं तर आमची जर पाण्याची सोय झाली तर उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढेल, IT सेक्टर असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, एज्युकेशन हब म्हणून लातूर ओळखलं जातो, ह्याच्यामध्ये भरभराट होऊ शकेल. पण काही मूलभूत सुविधा ज्या आमच्या आता राहिलेल्या आहेत किंवा नैसर्गिकरित्या आमच्यावर किंवा आपल्या ह्या भागाला ते बंधन आहेत, त्याला टेक्नॉलॉजीनं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून जर सरकारच्या मदतीने आम्ही सोडू शकलो तर खऱ्या अर्थानं नेक्स्ट डेव्हलपमेंट फेज, मी तर असंही म्हणेन की गोल्डन ट्रायंगल महाराष्ट्रामध्ये एकच आहे, नाशिक, पुणे, मुंबई. महाराष्ट्रामध्ये 6 डिव्हिजन्स आहेत, प्रत्येक डिव्हिजनमध्ये एक गोल्डन ट्रायंगल असलं पाहिजे. कारण की आपली लोकसंख्या तेवढी वाढलेली आहे, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं आहे, IT आणि याच्या ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून प्रत्येक गाव आता ITने कनेक्टेड आहे, प्रत्येक गावामध्ये ब्रॉडबँड आहे. ह्याचा आपण फायदा का उचलू शकत नाही? मराठवाड्यामध्ये जे उपयोगी होईल ते मराठवाड्याला मिळेल. मे बी मराठवाडा नांदेड जालना, मराठवाडा नांदेड संभाजीनगर असा ट्रायंगल होऊ शकतो. विदर्भातला वेगळा ट्रायंगल असू शकेल की त्याच्यामध्ये जी कम्युनिटीज आपण डेव्हलप करू. आणि हे आम्ही युरोपमध्ये बघितलं आहे, हे आपण अमेरिकामध्ये बघितलं आहे. सिलिकॉन व्हॅलीचं एक्झाम्पल घेऊ शकता. एका टोकात याच्या बागेत आहे, न्यूयॉर्कमध्ये फायनान्स सेक्टर चालतं, मिडल टेक्सासमध्ये ऑइल सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग चालतं. आपणही ते बघितलं पाहिजे की मराठवाडा आणि महाराष्ट्र जर आपण असा केला तर कोस्टल भागामध्ये कोस्टल उद्योग का येऊ शकत नाही, चांगले पोर्ट्स, फ्रेश पोर्ट्स असतील, एक्सपोर्ट असेल तो का होऊ शकत नाही, मराठवाडा ड्राय पोर्ट का होऊ शकत नाही, विदर्भामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा हब का होऊ शकत नाही. अनेक ह्या गोष्टी आहेत. आता आमच्याकडे एअरपोर्ट आहे, एअरपोर्टमध्ये कार्गो हब किंवा एअरपोर्ट प्लेन लँडिंग करण्यासाठी किंवा पार्क करण्यासाठी हब्स जर आपण तयार केले, 1 तासावर आहे मुंबईपासून. मुंबईमध्ये पार्किंगला जागा नाही. आपण एवढे मोठे एअरपोर्ट्स काढतोय पण पार्किंग स्पेसेस कुठे आहेत? मग संभाजीनगर होऊ शकतं, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, जे छोटे एअरपोर्ट्स आहेत ह्याच्यामधून इकॉनॉमी पुढे येऊ शकते. असे वेगळे विचार घेऊन आम्ही चर्चा करतो, पण अजून ते विचार आम्हाला मांडायचे आहेत किंवा ते आम्ही आमच्या सिनियर्सपर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यांना जास्त अनुभव आहे
आणि त्या यंग स्पिरिटमध्ये यूथ असतो, तो थोडा स्पिरिटेड असतो, तो काही बोलतो मांडतो, पण ते आम्ही आमच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतोय. विलासरावांच्या नंतर लातूरचा विकास खुंटला असं म्हणतात. इज इट ट्रू? नाही, आता त्याच्यामध्ये स्पीड ऑफ डेव्हलपमेंट वेन द सिटिंग CM त्या जिल्ह्यात जर असतील आणि त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री राहिले असतील, मग आपण वसंतदादापासून जरी विचार केला आज एकनाथ शिंदेपर्यंत, मुख्यमंत्र्यांचा पगडा असतो त्या जिल्ह्यामध्ये, तो विकास निधी त्या गतिमान पद्धतीने होतोच. ते महत्त्वाचं पद आहे राज्याचं. मध्ये मुख्यमंत्रीपद नागपूरला जेव्हा होतं तर नागपूरचा विकासाची गती वाढली. आता ठाण्यात आहे, ठाण्याची वाढेल. मुंबईत होतं, मुंबईची वाढली. पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा होतं पश्चिम महाराष्ट्राची वाढली. आमच्याकडे जेव्हा होतं मराठवाड्यात मराठवाड्याची वाढली. तर हे एक सायकल आहे. जेव्हा केव्हा हे पदं असतात त्या भागामध्ये प्रतिनिधित्व जेव्हा मंत्रिपद त्या भागाला मिळतं, त्याच्यामधून परत ती स्पीड, तो भाग घ्यायला जातो. एखाद्या आमदाराची रीच आणि मंत्र्याची रीच आणि मग नंतर मुख्यमंत्र्यांची रीच, ह्याच्यामध्ये तर फरक असणारच आहे. काय वाचन करता धीरज तुम्ही? काहीच नाही, वेळच मिळत नाही खरंच. मग एवढं ऑक्युपाईड आहे तुम्ही पॉलिटिकली आणि ह्याच्यामध्ये रीडिंगला असा वेळ मिळत नाही. आणि जे काही मला इंटरनेटच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून आर्टिकल्स असतील, तेच माझं वाचन होतं गाडीमध्ये. ऑन टॅब जे काही मिळेल इन्फॉर्मेशन किंवा तुमच्या सर्कलमध्ये कोण लोक आहेत ॲज इन व्हॉट इन टर्म्स ऑफ सोशल तुमचं मिंगलिंग? माझे कॉलेजचे शाळेचे मित्र जे आहेत ते अजूनही नाही, मुंबईचे आहेत सगळे. लातूरमध्ये माझा आता सर्कल, माझ्या मतदारसंघात माझे कार्यकर्ते, माझे सहकारी, माझे वर्क फ्रेंड्स, जे माझ्या कामामधून जे माझा नवीन सर्कल इथं जमलेला आहे, तसा मित्रपरिवार आता हाच मित्रपरिवार म्हणावं लागेल. रोज आम्ही सुखादुखात एकामेकाच्या बरोबर आहोत, पण त्याचा टॅग तो फ्रेंड्स नाही, कार्यकर्ता आहे किंवा तो पदाधिकारी आहे. आता आमचा हाच एक परिवार निर्माण झालेला आहे. चाकूरकर कुटुंबीय तुमच्याबरोबर नाहीत आज? आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आता त्यांना आमच्या शुभेच्छाच असतील. आता प्रत्येक फॅमिलीने आपला आपला निर्णय घेण्यासाठी त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. लातूर शहरात टफ फाईट होईल? नाही, प्रत्येक इलेक्शन आपापल्या परीनं टफ मानूनच चाललं पाहिजे. नो इलेक्शन इज इझी. मग ग्रामपंचायतचं असेल का, विधिमंडळाचं, विधानसभेचं असेल का, खासदारकीचं असेल, प्रत्येक इलेक्शन त्याच जिद्दीनं, त्याच तयारीने लढावं लागतं आणि आमची तयारी तशीच आहे. आम्ही केलेली कामं असतील आणि गावातले मुद्दे असतील आणि ते मुद्दे घेऊन आम्ही पुढे जातो आहे. थँक्यू सो मच. मी हा प्रश्न जाणीवपूर्वक यासाठी विचारला की तुम्ही काय वाचन करता, कारण दिवंगत विलासराव देशमुखांचं वाचन आणि त्याहून अधिक म्हणजे माणसांचं वाचन फार उत्तम होतं आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही विषयावरती संवाद हा साधता येऊ शकत होता. अगदी माझ्या वयाच्या व्यक्तीबरोबरही अनेक तास तो संवाद व्हायचा. कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बाभळगाव, जिल्हा लातूर.